नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आता इकडे बघे हे मुलं, आता कोण किती जोरात घोषणा देते त्याच्यावर सही द्यायची काय ठरवायचं काय. एकच छंद, एकच छंद, एकच छंद. थांब देतो ना, थांब. अरे माझं भाषण झाल्या तुम्हाला सही द्यायची व्यवस्था करतो. आता कोणी बोलायचं नाही, मध्ये कोणी बोलायचं नाही. आता आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे सगळ्यात लाडके आमदार, जोरदार टाळ्या होत्या, गोपीचंद पडळकर साहेब यांच्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये आज जत शहरामध्ये भव्य अशा दहीहंडी महोत्सवाच्या निमित्तानं हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले आपण सगळे जत आणि आजूबाजूच्या गावातून आलेले सगळेच युवक, आमच्या युवा भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि या भागाचे आमदार गोपी साहेबला मी मनापासून धन्यवाद देतो. जत सारख्या या भागामध्ये तुम्ही समाजसेवा चालू केली. या भागाच्या विकासाचं स्वप्न आपण या जत विधानसभा मतदारसंघाला दाखवलंय. या विधानसभा मतदारसंघाला दाखवलेलं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब गोपी साहेबच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आलोय. गोपी साहेब या जत विधानसभा मतदारसंघातल्या या लोकांनी प्रचंड मोठी ताकद, प्रचंड प्रेम आपल्या पाठीशी उभं केलेलं आहे. आणि मी आपला सहकारी आणि एक जीवाभावाचा मित्र म्हणून आपल्याला आश्वस्त करतो, ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून या मतदारसंघाला गोपीचंद सांगतील ते, काय म्हटलं मी, गोपीचंद सांगतील ते या मतदारसंघाला देण्याची भूमिका ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून माझी राहील. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझं खातं हे ग्रामीण भागातलं खातं आहे आणि माझ्या खात्यामध्ये जन्माला आल्यापासून जे लागतं ते स्मशानभूमीत जाईपर्यंत जे लागतं ते सगळं माझ्या खात्यामध्ये मिळतं. तेव्हा सेठ चिंता करू नका. या मतदारसंघाच्या विकासासाठी तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी ताकदीनं उभा आहे. आणि दुसरा देवाभाव आपल्या पाठीशी उभा आहे. एकदा देवाभावासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपण अनेक लोकांना या ठिकाणी बोलवलंय आणि आपलं प्रेम या जनतेचं आहे हे ह्या उपस्थितीतून लक्षात येतं. आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. गोपी साहेब पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि मला या जत वासियांच्या प्रेमामध्ये सहभागी होण्याची संधी आपण निर्माण करून दिली. आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता पुन्हा एकदा एकच छंद, एकच छंद. धन्यवाद.